तुम्ही गुंतवणूक करायचं ठरवलंय, पण म्युच्युअल फंड म्हणजे काय, SIP म्हणजे काय, तर तुम्ही एकटे नाहीये. हजारो लोकांना हेच प्रश्न पडतात. आज आपण शिकणार आहोत की गुंतवणुकीची खरी ABC. म्युच्युअल फंड्स म्हणजे काय? तर म्युच्युअल फंड्स म्हणजे अनेक गुंतवणूकदाराचा पैसा एकत्र करून तो वेगवेगळ्या शेअर्स, बॉन्ड्स इत्यादीमध्ये गुंतवला जातो. तुम्ही थेट शेअर मार्केटमध्ये न जाता एक अनुभवी फंड मॅनेजर तुमच्यासाठी गुंतवणूक करतो. म्युच्युअल फंडचे प्रकार अनेक आहेत. त्यातले प्रामुख्याने इक्विटी म्युच्युअल फंड म्हणजे अशी गुंतवणूक योजना जी जमा केलेला पैसा प्रामुख्याने विविध कंपन्या, शेअर्स, स्टॉक्स मध्ये गुंतवते. हे फंड दीर्घकालीन भांडवली वाढीसाठी उत्तम मानले जातात आणि व्यावसायिक फंड मॅनेजरद्वारे त्याचे व्यवस्थापन केले जाते. हे फंड मार्केटमधील जोखमीसह उच्च परतावा देण्याची क्षमता ठेवतात. ही गुंतवणूक वेल्थ क्रिएशनसाठी खूप महत्वाची आहे. दुसरा प्रकार आहे डेब्ट म्युच्युअल फंड म्हणजे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, कॉर्पोरेट बॉन्ड्स, ट्रेझरी बिले आणि मनी मार्केट सारख्या विविध निश्चित उत्पन्न देणाऱ्या फिक्स इन्कम मध्ये गुंतवणूक करतात. हे फंड इक्विटीच्या तुलनेत कमी जोखीम घेऊन स्थिर परतावा देतात. आणि तिसरा आहे हायब्रिड म्युच्युअल फंड. असा फंड जो आपल्याला पैसा एकाच वेळी इक्विटी आणि डेब्ट अशा दोन्ही प्रकारच्या मालमत्तेत गुंतवतो. हे फंड भांडवली वाढ, ग्रोथ आणि स्थिरता, स्टॅबिलिटी साठी खूप महत्वाचे आहे. तर त्यामुळे आपली जोखीम कमी होते. तो गुंतवणूकदारासाठी एक उत्तम पर्याय मानला जातो. तर SIP म्हणजे काय? तर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे दर महिन्याला एक ठराविक रक्कम गुंतवली जाते. हे एक फायनान्शियल डिसिप्लिन तयार करतं आणि वेळेच्या ताकदीचा उपयोग करतं. SIPचे फायदे: रुपी कॉस्ट अव्हरेजिंग हे एक गुंतवणूक तंत्र आहे ज्यामध्ये बाजारातील चढ उताराची पर्वा न करता ठराविक अंतराने, उदाहरणार्थ दरमहा, निश्चित रक्कम गुंतवली जाते. याद्वारे शेअर बाजार पडलेला असताना जास्त युनिट्स आणि बाजार वर असताना कमी युनिट्स खरेदी केले जातात, ज्यामुळे दीर्घकाळात युनिटची खरेदी किंमत सरासरी होते आणि जोखीम खूप कमी होते. कंपाऊंडिंगची पॉवर म्हणजे चक्रवाढ व्याजाची शक्ती म्हणजे तुमच्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावर किंवा परताव्यावर पुन्हा परतावा मिळवणे. सोप्या भाषेत सांगायचं तर हे व्याजावर व्याज मिळून पैसे वेगाने वाढवण्याचे एक साधन आहे, जिथे मुद्दलासोबतच जमा झालेल्या नफ्यावरही परतावा मिळतो. दीर्घकाळात याचा परिणाम होऊन छोटी जी गुंतवणूक आहे ती मोठी संपत्ती तयार करते. इमोशनल डिसिप्लिन म्हणजे बाजारातील चढ उतार, भीती किंवा लोभ यामुळे प्रभावित न होता दीर्घकालीन उद्दिष्टासाठी नियमितपणे गुंतवणूक चालू ठेवणे होय. यामुळे बाजारातील अस्थिरताच्या काळातही पॅनिक सेलिंग म्हणजे घाई गडबडीत विक्री करणे टाळण्यास आणि शिस्तबद्ध राहण्यास मदत होते, जी दीर्घकालीन आर्थिक प्रगतीसाठी खूप आवश्यक आहे. लॉंग टर्म वेल्थ क्रिएशन म्हणजे 5 ते 10 वर्षांहून अधिक काळासाठी शिस्तबद्ध पद्धतीने दरमहा ठराविक रक्कम इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणे हे चक्रवाढ व्याजाच्या कंपाऊंडिंगच्या मदतीने संपत्ती वाढवते, बाजारातील अस्थिरता कमी करते, रुपी कॉस्ट अव्हरेजिंग आणि महागाईला हरवून दीर्घकालीन उद्दिष्ट साध्य करण्यास मदत करते. तर आता मग सुरुवात कशी करावी? तर तुमचं एक उद्दिष्ट ठरवा, रिस्क समजून घ्या आणि म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर यांच्या साह्याने एक चांगला म्युच्युअल फंड निवडा. SIP सुरू करताना रेग्युलरिटी आणि पेशन्स हे ठेवा. तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की इक्विटी म्युच्युअल फंड्स म्हणजे नेमकं काय आणि ते कोणासाठी योग्य आहे. तर नक्की पहा, कारण इक्विटी फंड्स हे वेल्थ क्रिएशनसाठी एक महत्त्वाचं साधन आहे. तर अशा नवीन अपडेट माहितीकरिता माझं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, इंस्टाग्राम, फेसबुकवर फॉलो करा व तुमच्या प्रश्नासाठी मला नक्की कॉल करा. धन्यवाद. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकींना मार्केटमधील जोखमी संभवतात. स्कीम संबंधी सर्व दस्तावेज काळजीपूर्वक वाचा.